आपण म्हणालात ते अगदी खरं आहे की साहेबांनी मला राज्यसभेत पाठवलं, इथे बाबासाहेबांच्या लेकीला राज्यसभेमध्ये पाठवलं. आणि मला आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्याबद्दल एवढंच म्हणायचंय, कारण मानपत्राची प्रत येते, 2च मिनिटात बोलते. स्वतःच्या लेकीला खासदार करणारे खूप नेते महाराष्ट्राने बघितले, पण भीमाच्या लेकीला खासदार करणारे नेते एकनाथजी शिंदे साहेब आहेत. आणि त्यामुळे खरोखरच हा चळवळीचा अभिमान स्वाभिमान मी जिवंत ठेवण्यासाठी अहोरात्र काम करेन. माझ्याकडे भारताचा सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध हे आह साळुंके सरांनी लिहिलेले जे पुस्तक आहे त्याच्या मुखपृष्ठाची कॉपी माझ्याकडे. आदरणीय साहेब, तथागतांचं वचन आहे की जो माझी सेवा करू इच्छित असेल त्यांनी रुग्णाची सेवा करावी असं बुद्ध म्हणतात. आणि रुग्णसेवेमध्ये जेवढं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलंय ना, तेवढं काम हे महाराष्ट्रात नाही भारतात कुणीच केले नाही. साहेब मुख्यमंत्री असताना 450 कोटी रुपये त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून दिलेत. ज्याप्रमाणे भंतेजींनी उल्लेख केला की वर्षा बंगल्याचं नाव वर्षा होतं, पण भिक्खू वर्षा वासासाठी गेल्यावर ते खऱ्या अर्थानं बुद्धांच्या विचारांची वर्षा तिथे झाली. आणि महाराष्ट्राच्या इतिहासात फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेणारे नेते अनेक झाले, परंतु वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानावरती त्रिशरण आणि पंचशिलाचे सूर एकनाथजी शिंदे साहेबांच्या कारकिर्दीमध्ये गुंजले. आणि त्याच्यामुळेच आणखीन मला या ठिकाणी अभिमानानं सांगावंसं वाटतंय की आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी बुद्धांचा विचार कसा प्रत्यक्षात आणला. की बुद्ध म्हणतात की माणूस जन्मानं वर्णानं मोठा होत नाही, तो कर्मानं आणि ज्ञानानं मोठा होतो. आणि माझ्यासारख्या गरीबाच्या लेकीला संधी देताना साहेबांनीही सांगितलं की तुमची जात कोणती आणि धर्म कोणता हे मी बघणार नाही, तर तुमचं काम आणि तुमचा संघर्ष मी बघेन. एवढं मोठं मन असणारा नेता हा आम्हाला मिळाला, आम्ही खरोखरच नशीबवान समजतो. आणि त्यामुळेच आणखीन मला या ठिकाणी आठवतं की साहेब मुख्यमंत्री असताना साहेबांनी विधिमंडळामध्ये गर्जना केली होती की जब तक सूरज चांद रहेगा तब तक बाबासाहेब का संविधान रहेगा, अशी गर्जना करणारे ते महाराष्ट्राच्या इतिहासातले एकमेव मुख्यमंत्री आहेत. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना बुद्धरत्न सागर सोशल वेलफेअर फाउंडेशन 8वी आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद 2026 करुणासागर बुद्धरत्न पुरस्कार 2026 प्रदान केला जातोय. त्याच्या मानपत्राचं मी या ठिकाणी वाचन करते. माननीय नामदार एकनाथ गंगूबाई संभाजीराव शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान शिवनेरी किल्ला, या किल्ल्याच्या बाजूलाच लेण्याद्री बुद्ध लेणी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या जन्मस्थळाच्या आजूबाजूला डोंगर कपारी भागात फिरताना त्यांचा या बुद्ध लेण्याशी आणि भिक्खू संघाशी निश्चितच संबंध आलेला आहे. तसाच संबंध आपला देखील बौद्ध धम्माशी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी आलेला आहे. आपण धर्मवीर आनंद दिघे साहेब असतानाही आपले फुले शाहू आंबेडकर चळवळीशी अतूट नाते होते आणि आजही आपण त्याची जपणूक करीत आहात. आपण मुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्राचा पदभार स्वीकारल्यानंतर बौद्ध भिक्खू संघाला वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी आदरातिथ्य करून भोजनदान चीवरदान देऊन बौद्ध धम्माप्रती आदरभाव व्यक्त केला. हे संपूर्ण महाराष्ट्र जाणून आहे. बुद्ध अनुयायी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुयायी यांच्या प्रत्येक कार्यात आपण सहकार्य करून हर एक समस्यांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. दादर येथील इंदू मिलच्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक दर्जाचे भव्य स्मारक उभे होत आहे आणि त्या कामात आपलं मोठं योगदान आहे. तसेच कल्याण स्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि भव्य पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी आपण आपल्या शुभहस्ते केलेली आहे. खऱ्या अर्थानं आपण या महाराष्ट्राचे लोकाभिमुख कर्तबगार मुख्यमंत्री म्हणून आपली कारकीर्द तळागाळातील बहुजन वर्गातील समाजाच्या उद्धारासाठी समर्पित करीत आहात. तसेच महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवून आपण या महाराष्ट्रातील तमाम महिलांचे लाडके भाऊ असं अढळ स्थान
निर्माण केलं आहे. या लाडक्या बहिणी आयुष्यभर आपल्या रूढी राहतीलच. महाराष्ट्राच्या जनतेच्या, तमाम बहुजन अल्पसंख्याक समाजाच्या मनात आपण आदराचं, सन्मानाचं आणि आपुलकीचं स्थान आपल्या कर्तृत्वानं निर्माण केलं आहे. आपल्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपणास करुणा सागर बुद्ध रत्न पुरस्कार 2026 देऊन सन्मानित करत आहोत. जय भीम, जय संविधान, जय शिवराय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.